वेड भाग 46. श्री, ते मी तुला न सांगता काहीतरी केलंय. तू भडकणार नाहीस ना? जर भडकणार असशील तर प्लीज भडकू नकोस. तुला सांगून केलं असतं तर तू करूच दिलं नसतंस. घाबरतच साईराज म्हणाला. आता काय केलंस तू? श्रीने घाबरतच विचारलं. ते नंतर कळेल तुला, पण तू समजतोस तसं नसणार एवढं लक्षात ठेव. साईराज घाबरतच म्हणाला. काय तसं नसणार? श्रीने पुन्हा प्रश्न केला. आय लव्ह महिमा ओनली, यू नो ना? साईराज म्हणाला. हा मग? श्रीने विचारलं. माझं आधी प्रेम आधी कोणावर होतं, बट आता अजिबात नाही. पण अजून गैरसमज नको आणि राग नको ना, म्हणून मी काहीतरी केलं. तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. साईराज म्हणाला. तू मला कळेल असं बोलशील का? श्रीने विचारलं. साई बेटा चल बघू बाहेर, सगळे वाट बघतायत. सगळी पाहुणे मंडळी विचारतायत तुला. साईराजची आई तिथे येतेचा हात पकडत त्याला तिथून घेऊन जाऊ लागली. साई काय केलंस ते तरी सांग. श्री साईराज सोबत बाहेर पडतच त्याला विचारू लागला. मामा आला फायनली, ग्रेट. श्रीचा हात सोडत साईराज आपल्या मामाजवळ निघून गेला. साई, श्रीने त्याला आवाज दिला, पण साईराजने ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखं केलं. सगळे पाहुणे मंडळी श्रीकडे बघू लागली. श्रीला खजील झाल्यासारखं वाटले. साईराजवर कटाक्ष टाकत श्री महिमाजवळ जाऊ लागला. हॅलो सर. ऑफिसची मंडळी हुळका करून श्रीजवळ येतच त्याला म्हणाली. तुम्ही सगळे? श्रीने आश्चर्यचकित होतच विचारलं. साईने काल रात्री आम्हा सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलं. आता साईची एंगेजमेंट आणि आम्ही नसणार असं कसं होईल? समीर म्हणाला. निनाद नाही आला? श्रीने सगळ्यांवर नजर फिरवतच विचारलं. ते तो पुण्याला आहे, ट्राय करतो म्हणाला. बायकोसोबत पहिल्यांदाच सासरी गेलाय ना तो, त्यामुळे कन्फर्म नाही त्याचं. मे बी येईल किंवा नाही पण. समीर म्हणाला. हॅलो गाईज, माझ्या एका शब्दाखातीर तुम्ही खूप सारे कष्ट घेऊन इथे आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. साईराज मित्रमंडळींजवळ येतच म्हणाला. असं आदल्या दिवशी कोण रे इन्व्हिटेशन देतं? समीरने विचारलं. कोणी देतं का माहिती नाही, पण मी दिलं. मला काल रात्रीचं तुम्हा सगळ्यांचे नंबर भेटले रे. आदल्या दिवशी इन्व्हिटेशन दिल्यावर दुसऱ्या दिवशी धावपळ करत मनात राग रुसवा न ठेवता मित्राच्या एंगेजमेंटमध्ये हजेरी लावणारे तुमच्यासारखे मित्र म्हणजे या साईला खास मानणारे आणि साईसाठी एकदमच खास असतात. साईराज एकदम सगळ्या मित्रमंडळींची गळाभेट घेतच म्हणाला. साई मधला रायटर जागा झाला. साईराजला चिडवतच एकजण म्हणाल. सगळ्यांची मज्जा मस्ती चालू झाली. जस्ट अ मिनिट्स गाईज. सगळ्यांच्या नकळत रागभरी नजर साईराजवर फिरवतच श्री म्हणाला आणि तिथून निघाला. साईराजने ऑफिसमधील सर्व स्टाफला बोलवल्यामुळे श्रीला त्याचा भरपूर राग आला होता. आपल्या आईच्या बाजूला जाऊन तो बसला. हॉलच्या प्रवेशद्वाराकडे त्याचं लक्ष लागून होतं. मैथिली नक्की येईल असं त्याला मनापासून वाटत होतं. बस आज एकदाच तुला बघून घेईन, न जाणू नंतर आपली भेट होईल न होईल, पण तू यायला हवाच. साई आणि तुझ्यातला गैरसमज दूर होईल. रेकॉर्डिंग ऐकल्यावर तुला कळलंच असेल, पण तरीही प्लीज नीनाक सोबत तू पण ये. होप सो येशील पण. श्री स्वतःच्याच विचारात हरवून गेला. तोच त्याच्या आईने हलकेच त्याच्या गालावर मारलं. काय झालं? गाल धरतच त्याने आईला विचारलं. आत्या आवाज देते तुला, लक्ष कुठे तुझं? आईने विचारलं. तू असं मारून सांगणार? सगळे बघतात ना? श्री गाल चोळतच म्हणाला. आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो पुन्हा प्रवेशद्वाराकडे टक लावून बसून राहिला. आत्याला मदत करशील का इथेच बसून राहशील? आत्याला हवं नको ते बघ जा बघू. श्रीची आई म्हणाली, पण श्रीचं तिच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. श्री, आईने यावेळेला त्याचे गाल ओढतच त्याला म्हटलं. तोंड पाडतच त्याने आईकडे पाहिलं. तिच्यापासून 4 खुर्च्या सोडून तो थोडे लांब बसला. श्रीचे आई वडील त्याचं वागणं बघतच राहिले. जवळपास अर्धा तास उलटून गेला, पण निनाद आणि मैथिलीने स्वतःची उपस्थिती तिथे काही दाखवली नव्हती. श्री, स्टेजवर साईराज सोबत उभी असलेली महिमा त्याला आवाज देऊ लागली. सगळीच पाहुणे मंडळी आपल्याकडे बघतात हे बघून आपल्याला कोणतरी आवाज दिला याची जाणीव श्रीला झाली. श्रीने आपल्या आईकडे पाहिले. त्याचे आई वडील प्रश्नार्थी नजरेने त्याच्याकडे बघत होते. श्री, साईराजने त्याला आवाज देत आपल्या जवळ बोलवली.
आता मात्र श्रीचा नाईलाज झाला. स्टेजवर जाऊन तो उभा राहिला. रागवलायस? साईराजने विचारलं. नको त्या लोकांना बोलवायची गरज काय होती? श्रीने दात चावतच विचारलं. फ्रेंड्स आहेत यार, स्वभाव बदलले का? साईराज तोंड पाडतच म्हणाला. म्हणजे माझी कमी पुरी करायला आहेत ही लोक. श्री जबरदस्तीचं हसू ओठांवर आणतच म्हणाला. काय बोललास? साईराजने नजरबारी करतच विचारलं. श्रीने नजरेने त्याला समोर बघ असं म्हटलं. महिमा हातात अंगठी घेऊन साईराजच्या मरंगळीत चढवण्यासाठी सज्ज होती. श्रीने खिशातून दागिन्यांचा चौकोनी बॉक्स काढला. तो बॉक्स उघडत साईराज समोर त्याने धरला. साईराजने त्यातील अंगठी बाहेर काढली आणि महिमाकडे बघतच तो गुडघ्यावर बसला. आय लव्ह यू महिमा. शेवटच्या प्रत्येक श्वासापर्यंत तुझा हा राज फक्त आणि फक्त या महिमाचाच बनून राहील. विल यू मॅरी मी? साईराज म्हणाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. महिमाने लाजतच होकारार्थी मान डोलवली. तसंच साईराजने तिच्या बोटात अंगठी चढवली. क्षणाचाही विलंब न करता महिमाने सुद्धा साईराजच्या बोटात अंगठी घातली. पुन्हा दोघांवर टाळ्यांचा वर्षाव होऊ लागला. अचानकपणे श्रीच्या हृदयाची धडधड होऊ लागली. ती आली असं त्याचं हृदय उड्या मारून मारून त्याला सांगू लागला. त्याची नजर आपसुकच प्रवेशद्वाराकडे वळली, पण ती तिथे नव्हती. थोडीशी नाराजी त्याच्या चेहऱ्यावर उमटली. श्री दादा, केक! एका छोट्याशा चिमुरडीने श्रीला आवाज दिला. केक घेऊन ये, वेटरवर हुकूम सोडतच श्री म्हणाला. 3 थरांचा मोठा केक स्टेजवर आणण्यात आला. साईराज आणि महिमाने हातात हात गुंतवत तो कापला. दोघांनाही केकचे छोटे तुकडे हातात घेतले. एकमेकांकडे बघत बाजूलाच उभ्या असलेल्या श्रीकडे त्यांनी पाहिलं. महिमाने श्रीच्या हाताचं कोपर धरत त्याला साई आणि स्वतःच्या मधोमध उभं केलं. दोघांनी हातात पकडलेले केकचे तुकडे श्रीच्या ओठांसमोर धरले. हे काय, एंगेजमेंट तुमची आहे का माझी? 2 पावलं मागे होतं श्रीने विचारलं. तुझ्यामुळे आज माझा राज माझ्या आयुष्यात आहे. तुझ्यासारखा भाऊ देवाने प्रत्येकाला देऊ दे. स्पेशल असं थँक्स तुला. श्रीला केक भरवतच महिमा म्हणाली. श्री तोंडातील केक संपवणार तोच साईराजने स्वतःच्या हातातील केक त्याच्या तोंडात कोंबला. मी तुझ्याबद्दल बोलायला गेलो तर ही रात्र कमी पडेल. फक्त एवढेच म्हणेन की मित्र असावा तर तुझ्यासारखा. लव्ह यू मेरे यार. थँक्यू सो मच. नेहमीप्रमाणे श्रीच्या गालावर ओठ टेकवतच साईराज म्हणाला. आज तर फोटो मी पक्का काढणार. स्माइल प्लीज. मिहीर म्हणाला. मिहीर सोबत संपूर्ण कॉलेज गँग सुद्धा तिथे हजर होती. तू सगळ्यांनाच बोलवणार आहेस हे आधी माहिती असतं तर मोठा हॉल बुक केला असता, श्री म्हणाला. इट्स ओके ना श्री, महिमा श्रीला समजवतच म्हणाली. याला मी इतर कोणासोबत मैत्री केली तर लगेच ज्वेलस फील होतं, साईराज महिमाला म्हणाला. महिमा गालातल्या गालात हसतच श्रीकडे बघू लागला. काहीही हा, श्री म्हणाला. काहीही नाही, खरं तेच बोलतोय मी, साईराज म्हणाला आणि कॉलेजच्या मित्रमंडळींची गळाभेट घेतच त्यांना भेटू लागला. श्री सुद्धा त्यांची विचारपूस करून स्टेजवरून खाली उतरला. सगळ्या भावंडांनी मिळून महिमा आणि साईराजसाठी छानसा डान्स बसवला होता. श्री गडबडीत असल्यामुळे तो डान्स पासून वंचित होता. आपली भावंड मिळून असं काही करणार आहेत याबद्दल त्याला कल्पना होती. सगळ्या भावंडांची आपापसात सुरू असलेली चर्चा तो शांतपणे ऐकत होता, पण नजर मात्र अधूनमधून प्रवेशद्वाराकडे जात होती. श्री दादा, तू पण आमच्यासोबत डान्स करणार आहेस? एक जण श्रीजवळ येतच म्हणाला. बाकीची सगळी मंडळी त्याला साथ देतच हो म्हणाली. नाईस जोक, श्री कुत्सित हसतच म्हणाला. जोक नाही करत आहे, तू पण आमच्यासोबत डान्स करतोय. इझी आहे रे डान्स, म्हणत श्रीचा चुलत भाऊ त्याला डान्स शिकवू लागला. व्हेरी नाईस, श्री टाळ्या वाजवतच म्हणाला. म्हणजे तू डान्स करतोयस तर? त्याच्या चुलत भावाने त्याला विचारलं. अजिबात नाही, मला इतर कामं आहे, तुम्हीच डान्स करा. बेस्ट ऑफ लक, म्हणत श्री उठला. सगळी भावंड श्रीला विनवणी करू लागली. श्री त्यांच्यापासून लांब जाऊ लागला, पण त्याची पाठ कोणी काही सोडत नव्हतं. शेवटी त्याचा सुद्धा नाईलाज झाला. सगळी भावंड जबरदस्ती त्याला स्वतःसोबत घेऊन जाऊ लागली. मोठ्या आवाजात गाणं वाजू लागलं. साईराज आणि महिमा एकमेकांकडे आश्चर्याने बघू लागले. महिमाची सगळी भावंड स्टेज खाली घोळका करून उभी राहिली. गोड गोजिरी लाज लाजिरी ताई तो होणार नवरी,
फुला फुलांच्या बांधून माळा मंडप घाला गदारी. गाण्याचं कडवं चालू होताच सगळ्यांच्या मागे असलेला श्री मधोमध येऊन उभा राहिला. श्री नाचणार म्हणून साईराज आणि महिमाला जबरदस्त धक्का बसला होता. श्री रडवा चेहरा करतच दोघांकडे बघू लागला. तो तिथून वाट काढत पळ काढणार तोच सा 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 गाण्याचं पुढील कडवं बोलत सगळी भावंड त्याला अडवू लागली. साईराज आणि महिमाला श्रीच्या चेहऱ्यावरील भाव बघून हसू आले. दोघांच्या ओठांवरील गोड हसू बघून श्रीला खूप छान वाटले. अशा गोड गोजीला साजिरा पाहिजे, अशा गोड गोजिरीला साजिरा पाहिजे, हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, आधी जरा केरिंग जरा डॅरिंग पाहिजे, हिला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. गाण्याचे बोल बोलत श्री आपल्या भावंडांसोबत नाचू लागल्या. जमेल तसा वेडवाकडा नाचण्याचा प्रयत्न तो करत होता. एकामागून एक सुंदर अशी गाणी वाजत होती. आपल्या भावंडांकडे बघत त्यांच्याप्रमाणे हातवारे करण्याचा श्रीचा प्रयत्न चालू होता. गाणं संपताच सगळे टाळ्या वाजवू लागले. श्रीने कॉलर उडवतच साईराजकडे पाहिलं. साईराजने टाळ्या वाजवतच त्याच्यासमोर थोडंसं झुकून त्याला मुजरा केला. त्याच्या अशा वागण्यावर श्री हसू लागला. कशाला चांगलीच कोरड पडली होती. गर्दीतून वाट काढत पाण्याच्या ग्लासांचा ट्रे पकडून कोणी वेटर दिसतोय का हे तो पाहू लागले. सर, निनादने त्याला आवाज देत त्याचा हात पकडत त्याला आढवलं. हॅलो, तू कधी आलास? श्रीने त्याला स्मित देतच विचारलं. रिंग एक्सचेंज होण्याच्या आधीच काही सेकंद, निनाद म्हणाला. मैथिलीबद्दल निनादला कसं विचारायचं हा प्रश्न श्रीला पडला होता. तो एकटक निनादकडे पाहतच राहिला. साईने काल रात्री इन्व्हिटेशन दिलं ना? श्रीने विचारलं. हो, त्याच्या लग्नात यायला मला नाही जमणार. आपण हाँगकाँगला असू ना, सो म्हटलं एंगेजमेंट तरी अटेंड करावी. निनाद म्हणाला. आपण हाँगकाँगला नाही जाणार, तू आणि तुझी टीम हाँगकाँगला जाते. श्री म्हणाला तसा निनादच्या ओठांवरील हसू गायब झालं. म्हणजे? निनादने विचारलं. आय एम नॉट अ पार्ट ऑफ हाँगकाँग प्रोजेक्ट. सगळं तुलाच मॅनेज करायचंय. श्री निनादला स्मित देतच म्हणाला. निनाद खूप वेळ श्रीकडे बघतच राहिला. त्याचं ते हसू जबरदस्तीचं आहे हे कळायला निनादला वेळ लागला नाही. अहो, तुम्ही कुठे हरवलात? मी तिथे तुम्हाला शोधत होती. मैथिली निनाद जवळ येत त्याचा हात पकडतच म्हणाली. तुला बोललो ना मी सरांना भेटून येतो. निनाद म्हणाला. कधी? मैथिलीने विचारलं. तू आप्पांसोबत फोनवर बोलत होतीस तेव्हाच. निनाद म्हणाला. मग माझं तुमच्या बोलण्याकडे लक्ष कसं असणार? मी ऐकेल की नाही याची खात्री तरी करायची ना. किती घाबरली मी. एवढ्या गर्दीत तुम्हाला कुठे शोधणार होती मी? तुमचा फोन सुद्धा माझ्याकडेच. फोन सुद्धा कशी करणार होती मी? मैथिली म्हणाली. अगं राणी, एवढं घाबरण्यासारखं काय आहे त्यात? आणि तुला सोडून मी कुठे जाणार का? आणि आता असं आहे, मग मी हाँगकाँगला गेल्यावर कसं होणार? निनाद तिच्या खांद्यावर हात टाकत तिला प्रेमाने समजवतच म्हणाले. श्रीची मैथिलीला निनादसोबत बघण्याची हिंमतच होत नव्हती. नजर खाली ठेवून होता तो. दादा, आत्याने बोलवलंय तुला. कधीच शोधतेय तुला. कुठे फिरतोयस तू? मागासची चिमुरडी श्रीजवळ येतच म्हणाली आणि त्याला ओढतच ती आपल्यासोबत घेऊन जाऊ लागली. निनाद, मी तुला नंतर भेटतो, थोडं बिझी आहे म्हणत मैथिलीला न बघता श्री तिथून जाऊ लागला. तेव्हा मैथिलीचं लक्ष श्रीकडे गेलं. मला श्रीला सॉरी बोलायचं होतं. मैथिली निनादकडे बघतच म्हणाली. आपण थोडा वेळ इथेच असणार आहोत. ते भेटतील तेव्हा बोल त्यांना सॉरी. निनाद म्हणाला. मैथिलीने मान डोलवतच हो म्हटलं. साईला भेटून येऊया? निनादने विचारलं. तुम्हीच जाऊन या ना, मला भीती वाटतेय. निनादचा हात सोडून देतच मैथिली म्हणाली. तुला गाडीत समजवलं ना मी. अजून नको ना मनात राग ठेवूस. तो मूव्ह ऑन होतोय तर मोठ्या मनाने त्याला माफ करून शुभेच्छा दे बघू. निनाद मैथिलीला समजवतच म्हणाला. तिचा हात पकडत तिला स्वतःसोबत घेऊन साईराजच्या दिशेने जाऊ लागला. भीतीने मैथिलीच्या पोटात मात्र गोळा आला होता. काय होईल पुढे? बघूयात पुढील भागात. धन्यवाद.